आज मी तुम्हाला अशी एक नैसर्गिक हेअर डाय सांगणार आहे जी अगदी पूर्णपणे पांढरे झालेले केस सुद्धा फक्त 10 मिनिटांमध्ये काळे करेल। आणि याची खास गोष्ट म्हणजे ही अगदी 100% नैसर्गिक आहे। तुमच्या केसांना यामुळे अजिबात कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही। फक्त लावा आणि सगळे काही पांढरे केस अगदी मुळांपासून काळे होतील। केस धुण्याचं देखील तुम्हाला टेन्शन येणार नाही। चला तर मग फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट देखील दाखवणार आहे आणि तो पाहिल्यानंतर तुम्ही देखील हा डाय लावल्याशिवाय राहू शकणार नाही। आणि हो, जर तुम्ही याचा नियमित वापर केला ना तर तुमच्या पांढऱ्या केसांच्या मुळांना देखील हे काळं करेल, ज्यामुळे पुढे तुम्हाला पांढऱ्या केसांचा सामना अजिबातच करावा लागणार नाही। याचा 100% परिणाम तुम्हाला दिसेल आणि ही रेमेडी लगेचच तुमचे पांढरे केस काळे करेल। जर तुम्हाला लाईव्ह रिझल्ट पाहायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग फ्रेंड्स, हा झिरो कॉस्ट हेअर डाय कसा बनवायचा ते आपण पाहूयात। बघा, हेअर डाय बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे घ्यायचे आहेत ते म्हणजे ब्लॅक सीड्स म्हणजेच कलौंजी। हे तुम्हाला कोणत्याही लोकल स्टोअर मध्ये अगदी सहज मिळून जातील। याला नायजेला सीड्स असं देखील म्हणतात। आणि या ज्या बिया आहेत ना त्या आपल्या केसांना अगदी नैसर्गिकरित्या काळं करण्यासाठी प्रभावी आणि सोबतच पॉवरफुल आहेत। याचे एक नाही, दोन नाही तर हजारो फायदे आपल्या केसांसाठी आहेत। सगळ्यात पहिल्यांदा एक मोठा चमचा एवढी कलौंजी आपल्याला घ्यायची आहे। मी याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील ऍड केलेत, जेणेकरून तुमच्या केसांमध्ये कसल्याही प्रकारचा रफनेस किंवा मग ड्रायनेस येणार नाही। आणि या काळ्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि सोबतच पोषक घटक असतात, जे आपल्या केसांच्या मुळांपर्यंत जातात आणि केसांना खोलवर जाऊन पोषण देतात आणि त्यामुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होतात। आता ही रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला एक लोखंडाचं भांडं वापरायचं आहे आणि जर का ते तुमच्याकडे नसेल तर दुसरं कोणतंही भांडं तुम्ही इथं वापरू शकता। आता बघा, इथं मी पहिल्यांदा एक मोठा चमचा एवढी कलौंजी याच्यामध्ये ऍड केली आहे। त्यानंतर आपल्याला दुसरा घटक घ्यायचा आहे आणि तो म्हणजे लवंग। लवंगांमध्ये देखील अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या केसांच्या एकूण आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात। आपले केस मुळांपासून काळे करण्यासाठी लवंगा खूप मदत करतात। फक्त 8 ते 10 चांगल्या दर्जाच्या लवंगा आपल्याला इथं घ्यायच्या आहेत आणि याचा नियमित वापर जर तुम्ही केला ना तर फक्त एका महिन्यामध्येच तुम्हाला इतका छान रिझल्ट भेटेल की तुम्ही स्वतः देखील हा पाहून आश्चर्यचकित व्हाल। आता हे सगळं जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित असं हलवून घ्या आणि हलवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे भांडं गॅसवरती अगदी लो फ्लेमवरती गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे। जेव्हा आपण हे गॅसवरती ठेवू ना तेव्हा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा आणि याला सतत हलवत राहा। बघा, ही जी रेमेडी आहे ती आपल्या केसांच्या फॉलिकल्सना पोषण देते आणि केसांना मुळांपासून मजबूत करते। त्यामुळे आपलं केस गळणं थांबेल आणि सोबतच नवीन केसांची वाढ देखील होईल। जर अकाली केस पांढरे होते असतील ना तर ते देखील हळूहळू कमी होतील। ज्या लोकांना कमी वयात देखील पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी ही रेमेडी अगदी वरदान ठरणार आहे। बघा, कलौंजीमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, व्हिटॅमिन ए, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात आणि त्यासोबतच लवंगांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे आपल्या स्कॅल्पला पोषण देतात आणि आपलं स्कॅल्प अगदी स्वच्छ करतात। भाजून झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम बंद करा आणि आता हे जे मिश्रण आहे ते 5 ते 10 मिनिटांसाठी अगदी थंड होण्यासाठी ठेवून द्या। आणि थंड झाल्याच्या नंतर एखाद्या खलबत्त्यामध्ये याला बारीक करून याची पावडर तयार करा। तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक करू शकता, पण मिक्सरमध्ये याची बारीक अशी पेस्ट होत नाही, त्यामुळे शक्यतो तुम्ही एखाद्या खलबत्त्यामध्येच याला बारीक करा। त्यानंतर आपली जी काही पेस्ट तयार झाली ती एखाद्या बाउलमध्ये ट्रान्सफर करा आणि बघा, ही जी पेस्ट आहे ना ती अगदी तुमच्या केसांवरती उत्तमरित्या काम करणार आहे। इथं तुम्हाला आपली पेस्ट थोडीशी ऑइली दिसत असेल, कारण आपण याच्यामध्ये काळ्या तिळांचा वापर केलाय, ज्यामुळे काय होईल की तुमच्या केसांवरती एक वेगळ्याच प्रकारचं मॉइश्चर टिकून राहील आणि केस अगदी ड्राय आणि रफ होणार नाहीत। त्यानंतर याच मिश्रणामध्ये आपल्याला साधारणतः 1 चमचा एवढी कॉफी पावडर ऍड करायची आहे। तुम्ही कॉफी पावडर इथं स्किप केली तरी देखील नक्कीच चालू शकते। आणि जर का तुम्हाला तुमच्या केसांमध्ये ब्राऊन असा शेड हवा असेल ना तर तुम्ही या मिश्रणामध्ये कॉफी नक्की ऍड करा, कारण कॉफीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे की आपल्या स्कॅल्पमधील जी काही इन्फेक्शन असतं ते क्लीन करतात, सोबतच कोंडा देखील हळूहळू कमी करण्यासाठी मदत करतात। कॉफी मिक्स करायची आणि त्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढं नारळाचं तेल घाला, किंवा तुम्ही याच्या जागेवरती मोहरीचं तेल, ऑलिव्ह ऑइल, कॅस्टर ऑइल किंवा मग व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल देखील घालू शकता। जर का तुमच्या स्कॅल्पमध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा असेल तर याच्यामध्ये तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस देखील घाला आणि जर का लिंबाची ॲलर्जी असेल तर ते स्किप देखील करू शकता, कारण फक्त किचनमधल्या 3 गोष्टी वापरून तुम्ही अगदी पांढरे झालेले केस मुळांपासून काळे करू शकता।
अकाली झालेले पांढरे केस, पातळ झालेले केस, कोरडे केस या सगळ्यांसाठी आपला हा उपाय अगदी फायदेशीर आहे आणि सोबतच 100% नैसर्गिक आहे. कारण याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे अजिबात वापरलेलं नाहीये. त्यानंतर आपली ही पेस्ट व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या आणि जर का याच्यामधील पार्टिकल्स तुम्हाला नको असतील तर एखाद्या गाळणीच्या साह्याने तुम्ही याला गाळून देखील घेऊ शकता. मी ते गाळून वगैरे काही घेणार नाहीये आणि याचा जो काही रिझल्ट आहे ना तो देखील तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. बघा, हा जो डाय आहे ना तो तुम्हाला केसांवरती अगदी तेलासारखा अप्लाय करायचा आहे आणि 5 ते 10 मिनिटं तसाच केसांवरती ठेवा. त्यानंतर तुम्हाला शॅम्पू वगैरे करण्याची देखील गरज लागणार नाही आणि फक्त 2 ते 3 वापरांमध्ये सगळे पांढरे केस देखील अगदी काळे होऊन जातील. जर का तुम्ही आपला हा झिरो कॉस्ट हेअर डाय नियमित वापरला तर केस कायमचे मुळापासून काळे होतील. चला तर मग आपला हा हेअर डाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही नैसर्गिक हेअर डायची रेमेडी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगा. आणि जर का तुम्हाला तुमच्या केसांमध्ये थोडीफार चमक हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल देखील नक्कीच ऍड करू शकता. यामुळे केसांवरती चमक येईल, केस अगदी ड्राय आणि फ्रिझी होणार नाहीत. आजची ही नैसर्गिक रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुमच्या लहान मुलांचे केस पांढरे वगैरे झालेले असतील तर त्याच्यावरती देखील तुम्ही हा नक्कीच अप्लाय करू शकता. हा सगळ्यांसाठी अगदी सुटेबल आहे. लहान मुलं, पुरुष, महिला कोणीही असू देत, सगळ्यांवरती हा डाय तुम्ही अप्लाय करू शकता. बघा, नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहताय हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. बघा, 100% नैसर्गिक असा हा डाय तुम्ही नक्की ट्राय करा आणि रिझल्ट माझ्याशी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि भेटूयात एका नवीन रेमेडी सोबत आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.